राजगड जिल्ह्यातील बेरियाखेडी हे छोटे गाव. या गावात रामदिनेश हा तिशीचा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. त्याची पत्नी ज्योती वय 25 आणि 2 मुलांसह राहत होता. तर त्याचे वडील हे गावातच दुसऱ्या घरात राहत असत. रामदिनेशचा संसार सुखात चालला होता. ज्योती 4 चौघात उठून दिसणारी होती. उभ्या चेहऱ्याची, लांब नाकाची, पातळ मुलायम ओठांची, गोरापान सडपातळ देह, त्यामुळे ज्योती आकर्षक दिसत असे. ऐन 25शीतच 2 मुलांची माता झाली असली तरी तिचे सौंदर्य जास्तच बहरले होते. जवानीच्या ठसठशीत खुणा तिच्या शरीरावर दिसत होत्या. त्याची भूल अनेकांना पडू लागली होती. तरुणीबाई दिसली की तिच्या मागे फिरणाऱ्या आंबट शौकीनांची काही कमी नसते. पण समजूतदार महिला नीच लोकांना बाजूला ठेवत असतात. काही बायकांना चावट पुरुष आवडतात, त्या त्यांच्याशी मैत्री करतात. काही महिला तर अनेक पुरुषांशी मैत्री करतात. त्यांनी काही चावट बोलले तर हसून दणून प्रतिसादच देतात. काही वेळा एखादा पुरुष आवडतो तेव्हा महिला त्याला प्रतिसाद देऊन जवळीक करण्यास हातभार लावत असतात. ज्योती ऐन जवानीत होती. घराच्या जबाबदारीत अडकली होती. तर तिचा पती आता कामात अडकला होता. दिवसभराचे काम संपून घरी परतलेला रामदिनेश घरात निवांत बसत असे. मुलांबरोबर खेळण्यास त्याचा वेळ जात होता. रात्री तो ज्योतीला कुशीत घेऊन कामक्रीडा करायचा. पण ज्योतीचे मन तेवढ्या समागमाने भरत नव्हते. तिला वारंवार शरीर सुखाची इच्छा होत असली तरी संसारात त्याला थोडी मुरड घालावी लागत होती. साहजिकच परपुरुषांची कामुक नजर तिच्या नजरेला भिडायची तेव्हा तिच्या मनात चलबिचल होत असे. अलीकडेच तिने एक किराणा दुकान सुरू केले. घराच्या बाहेरच्या खोलीतच तिने हे दुकान थाटले होते. दुकानातून 4 पैसे मिळवणे हा उद्देश असला तरी त्या निमित्ताने तिला कोणाशीही बिनधास्तपणे बोलता येत होते. त्यासाठीच ती घरातील कामे लवकर उरकून दुकान उघडून बसत असे. नटून थटून ती दुकानात आली की तिला बघण्यासाठी अनेकांच्या गिरट्या सुरू होत असत. त्यामध्ये एक होता चैनसिंह. चैनसिंह 35 वर्षाचा तगडा गडी, मिळेल तो काम करून पोट भरणारा. चैनसिंह विवाहित असला तरी त्याला 25शीतली ज्योती आवडली होती. तो नेहमीच तिच्या दुकानात काही ना काही निमित्ताने येऊ लागला. तिच्याशी बोलत थांबू लागला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून बाजूला होत नव्हती. त्याच्या नजरेत काय आहे हे तिने हेरले. आता तीही त्याच्या नजरेला नजर भिडवू लागली. दोघात नजरेचा खेळ सुरू झाला. दोघांनीही दोघाचा अंदाज घेतला, पण संधी मिळत नव्हती. एक दिवस दुपारीच दुकानात लागणारे साहित्य घेऊन होलसेल व्यापाऱ्यांचे वाहन आले. माल उतरून घ्यायचा होता. जड वजनाच्या पिशव्या उचलताना तिची तारांबळ उडत होती. तिथेच चैनसिंह उभा होता. तो म्हणाला, भाभी थांबा, मी करतो मदत. ती हसली आणि बाजूला झाली. त्या पिशव्या घेऊन तो आत गेला. बहुतेक साहित्य त्यांनी आत नेले. व्यापाऱ्याचे वाहन निघून गेले. ती चैनसिंहला हसत म्हणाली, तुम्हाला उगीचच त्रास झाला बघा. तेव्हा तो म्हणाला, त्रास कसला त्यात? आपल्या माणसाला मदत करायला नको का? हो, पण बरं नाही वाटत ना असं काम सांगायला. तसं काही नाही, बिंदास सांगाच. माझे मिस्टर असले की मग करतात ते सगळं. पण आज ते बाहेर गेले आणि गाडी आली. ते नाहीत म्हणून काम थांबवत जाऊ नका. मी आहे, मला बोलवत जा. पण सारखंच कसं बोलवणार? नवरा घरी नसेल तर मग कसं करणार तुम्ही? तुम्हाला एकट्याला जमणार आहे का? तो गालातल्या गालात हसत म्हणाला. त्याचा चावटपणा तिला जाणवला. ती गालातल्या गालात हसत म्हणाली, मला जमतं एकटीला सगळं. आत या, चहा करते मी. तो तिच्या पाठोपाठ आत गेला. बाहेर शांतता होती. मुलं बाहेर खेळत होती. तो बाहेरच्या खोलीत बसला तर ती स्वयंपाकघरात जाऊन पाणी घेऊन आली. चहा नको आता, बोलतच बसा थोडा वेळ, असा तो म्हणाला. चहा का नको? करते की, 5 मिनिटात होईल. नको नको, बोलत बसूया की थोडा वेळ. त्याचे बोलणे ऐकून ती थांबली. थोडा वेळ गेला. तो काहीच बोलत नव्हता. ती म्हणाली, बोला की, काय झालं? बोलणार होता ना? काही सूचना मला. मग काय फक्त बघत बसणार का? हो, तुला बघत राहावं वाटतंय ग. त्याचे संयम संपला. तो एकेरी बोलण्यावर येत कामुक आवाजात बोलला. ती संकोचली. क्षणात तिने स्वतःला सावरले.
फक्त बघणार की तिच्या अपुऱ्या वाक्याचा अर्थ त्याला समजला. तो चटकन उठला आणि तिला त्याने मिठीत आवळली. अशा प्रकारे काही तासांमध्ये त्या दोघांनी त्यांची कामक्रीडा पूर्ण केली. वास्तविक हे दोघेही त्यांच्या जोडीदाराबरोबर हे सुख रोजच भोगत होते, पण तरीही त्यांना जोडीदार बदलल्यामुळे वेगळाच आनंद मिळाल्यासारखा वाटत होता. आपल्या जोडीदारापेक्षा नवा जोडीदार जास्त सुख देतो अशी त्यांची भावना झाली. त्यामुळे त्यांना हे सुख नेहमीच हवेहवेसे वाटू लागले. तिचे घर आता त्याच्यासाठी नेहमीच खुले राहू लागले. तो तिच्या घरी येऊन खेळ करून जात होता. दोघांच्या गाठीभेटी होत असल्या तरी त्यांना नेहमी एकमेकाच्या संपर्कात राहावे असे वाटत होते. त्यासाठी त्याने तिला एक मोबाईल फोन घेऊन दिला. आता दोघांमध्ये कायम संपर्क राहत असे. ती नेहमीच त्याच्याशी फोनवर बोलत असे. तिच्या वागण्यात झालेला बदल तिच्या नवऱ्याला जाणवला तसा तो सावध झाला. त्याने तिच्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली. ती वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलते. ते बोलणे संशयास्पद आहे हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आले होते. तिच्या फोनवर बोलण्यावरून वादाची ठिणगी पडली. त्याने पाळतच ठेवली होती तेव्हा ती परपुरुषाबरोबर बोलत असे हे त्याला समजले. मग मात्र त्याने तिला चांगलेच फैल्यावर घेतले. तिला समज दिली. ती घाबरली. माघार घेत तिने चुकीचे वागणार नाही असे सांगून वेळ मारून नेली. पण त्याच्या मनातील संशय काही कमी झाला नव्हता. तिचे आणि चैन सिंगचे भेटणे कमी झाले नव्हते. ज्योती संक्रांतीला गावी गेली होती. ती दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी परत आली. गावात आल्याबरोबरच तिने पतीपेक्षा प्रियकराची जास्त आठवण झाली होती. तेव्हा तिने चैन सिंगला मोबाईलवरून कॉल केला. त्याच्याशी ती हळू आवाजात गुलूगुलू बोलत होती. राम दिनेशनेही हे पाहिले. ती कोणाशी बोलते म्हणून त्याने रागाने तिच्या हातातील फोन काढून घेतला. पलीकडे चैन सिंगच्या लक्षात आल्याबरोबरच त्याने फोन बंद केला. त्यामुळे ती कोणाशी बोलती हे राम दिनेशला समजले नाही, पण ती परपुरुषाच्या नादाला लागली आहे हे मात्र त्याच्या लक्षात आले. त्याने तिचा मोबाईल काढून घेतला आणि तोडून घरामागे टाकून दिला. तो घरातून गेल्यानंतर तिने तो फोन उचलून आणला, पण तो खराब झाल्याने सुरू होणे शक्यच नव्हते. तिने तो तुटलेला फोन रागाने तिथेच कोपऱ्यात फेकला. 2 दिवस कसेबसे गेले, पण तिला काही चैन सिंगशिवाय चैन पडत नव्हता. दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी तिने चैन सिंगला दुसऱ्या फोनवरून फोन केला. आज रात्री कोणत्याही परिस्थितीत तू घरी ये असे तिने त्याला सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो तिच्या घरी आला. तिचा पती राम दिनेश बेडवर गाढ झोपला होता. ज्योती चैन सिंगला बिलगली. माझा नवरा मला खूप त्रास देतो, सारखे टोमणे मारतो, तुमच्याशीही बोलावायला मिळत नाही, काय करू असे म्हणत ती त्याला मिठीत आवळू लागली. त्यावर त्याने एक उपाय सांगितला. तुझ्या नवऱ्याचा आवाज कायमचा बंद करू म्हणजे आपल्याला कुणीच अडवणार नाही. तिला हा उपाय पटला. ती तयार झाली. हे काम तातडीने करायचे ठरवले. रात्रीच्या नीरव शांततेत चैन सिंगने लाडकी दंडके घेतली आणि झोपलेल्या रामदिनेशच्या डोक्यात एकापाठोपाठ एक असे वार केले. हे घाव उर्मिळ बसले आणि डोके फुटून रामदिनेश जागीच ठार झाला. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याचा मृत्यू झाला होता. आता आपल्याला कोणी अडवणार नाही या आनंदात ज्योती आणि चैन सिंगने एकमेकांना गच्च मिठी मारली. दोघांच्याही भावना पेटल्या होत्या. एकमेकांना कुरवत ते चुंबन घेऊ लागले होते. त्यांच्या उत्तेजना वाढत गेल्या. बेडवर पडलेल्या नवऱ्याचा मृतदेह ज्योतीने बाजूला सारला आणि त्याच्या शेजारीच ती प्रियकर चैन सिंगबरोबर कामक्रीडेत रंगून गेली. तिच्या नवऱ्याला ठार मारून तो तिच्या देहावरील कपडे उतरवू लागला. पतीच्या मारेकऱ्याला साथ देत तिनेही कपडे उतरवले. दोघांनाही लाज लज्जा काहीच उरली नव्हती. दिसत होती ती केवळ वासना. त्या भयान रात्रीत वासनेचा भडका उडाला. ते मनसोक्त शरीरसुख घेऊ लागले. रात्र वाढत होती तसा त्यांचा खेळही रंगात आला. आता त्यांना कोणाचेही भय नसल्याने ते मनसोक्त आनंद लुटत होते. ते करताना या खुणातून कसे सुटायचे
याचे प्लॅनिंगही ते करत होते. सारे नियोजन पक्के करून पहाटेच्या दरम्यान तो उठून निघून गेला. तर ती शेजारच्या खोलीत जाऊन मुलांबरोबर झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली, मुलांना उठवले. थोड्या वेळाने ती नवरा झोपलेल्या खोलीत गेली आणि तिने बोंब ठोकली. ती आक्रोश करू लागली. तिच्या आवाजाने लोक जमा झाले. गावात एकच खळबळ माजली. रामदेनेच्या घरात घुसून कुणीतरी निर्घृण खून केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी समजल्यानंतर त्याचे वडीलही तातडीने त्या ठिकाणी आले. या घटनेची वर्दी पोलिसात देण्यात आल्याने पोलीसही घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी ज्योतीकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. तिने रचलेली कथा पोलिसांना सांगितली. मी आणि माझे मुले पलीकडच्या खोलीत झोपलो होतो. पती एकटीच या खोलीत होते. सकाळी उठल्यानंतर पाहिले तर त्यांना कुणीतरी मारले होते. प्रथमदर्शी अज्ञाताने रामदेनेचा खून केल्याचे दिसत असले तरी पोलिसांना ज्योतीने सांगितलेली हकीकत काही पटली नव्हती. घरात घुसून कुणीतरी पतीचा खून करतो याचा साक्ष्यमोक्ष पत्नीला लागला नाही हे पटण्यासारखे नव्हतेच. मारताना हालचाली आवाज झाले असणार, त्यामुळे जाग यायला हवी होती, पण तिला जाग कशी आली नसेल हा प्रश्नच होता. दुसरीकडे पतीचा खून करून कोणी गुपचूपपणे कसा पसार झाला असेल, त्याने पत्नीवर का हल्ला केला नसेल हाही प्रश्न होताच. फक्त रामदेनेचेच कोणाशी वैर आहे का याची माहिती मिळवणे महत्त्वाचे होते. पोलीस गुप्तपणे माहिती गोळा करत होते. त्यावेळी ज्योतीचे गावातील दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग मात्र पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. ज्योतीचे परपुरुषांशी संबंध होते. त्यातून पती पत्नीत वाद होता. आता रामदेनेची हत्या झाली तर ज्योतीला कसलीच दुखापत नाही. या सगळ्यातून काहीतरी गौड बंगाल असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा धागा पकडून पोलीस तिच्याकडे वारंवार चौकशी करत होते. दरम्यान पोलिसांना एक तुटलेला मोबाईल फोन सापडला. हा फोन कुणीतरी रागाने तोडल्याने दिसत होते. पोलिसांनी तो फोन कोणाचा आहे याची चौकशी ज्योतीकडे केली तेव्हा ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. तिचे लपवालपवीचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. तो फोन तिचाच होता आणि तिच्या नवऱ्याने तो तोडला होता. याचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली. त्यावेळी ज्योतीसमोर खरे बोलण्यापासून दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. अखेरीस ज्योतीने सगळी हकीकत पोलिसांसमोर कथन केली. ती पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडली. तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेण्यात आले. केवळ क्षणिक सुखासाठी एखाद्याचा जीव देण्याची अवदसा त्यांना आठवली. परपुरुषाच्या मोहात पत्नीचा खून करून संसाराची वाताहत करून घेतली. मुलांना पोरके बनवले आणि जन्मभर गुन्हेगारांचा कलंक माथी घेतला. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.